शुक्रवार 31 तारीखच्या दिवशी हवामान खात्याने एक ॲडव्हान्स वॉर्निंग दिलं आहे. अजून एक स्पेसिफिक वॉर्निंग उद्यापर्यंत मिळेल, परंतु एक ॲडव्हान्स वॉर्निंग असा देण्यात आलेला आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः घाट परिसरामध्ये जोरात पाऊस पडणार आहे. 31 आणि 1 तारीखला ते पाऊस राहणार आहे, असा एक ॲडव्हान्स वॉर्निंग प्राप्त आहे. त्याच्या अनुषंगाने आपला जो पाटबंधारे विभाग आहे त्याला आपण सूचना दिली आहे की याच्याबद्दल कृपा करून जो काही आपले बफर कॅपॅसिटी असतो पावसाच्या पाणीला अब्झॉर्ब करून फ्लड कंट्रोल करण्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा. ते त्याच्या संदर्भात योग्य निर्णय घेत आहे. सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की अजिबात घाबरू नका, सतर्क राहा आणि जो लो लाईंग एरियाज आहेत तिथून शिफ्ट करण्याची अगर स्थानिक प्रशासनाने सांगितलं तर आपण कृपा करून शिफ्ट करा. यदि शिफ्ट करण्याची गरज असेल आणि काही सामान वगैरे त्या भागात ठेवण्यात आले असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी आपण शिफ्ट करा. प्रिकॉशन घेणं आणि जास्त तयारी करणं ते दरवेळी उचित असते. गरोदर माता ज्यांचे ड्यू डेट 5 तारीख पर्यंत आहे त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची सूचना जिल्हा परिषदने काढलेली आहे. शाळा व कॉलेजेसच्या संदर्भात गरज असेल तर त्याच्याबद्दल निर्णय उद्या घेण्यात येणार आहे. त्यावेळी स्पेसिफिक सूचना आणि कुठले क्षेत्र बाधित होणार आहे त्या संदर्भात माहिती मिळेल. परंतु तिथपर्यंत कुठल्याही अफवावर आपण कृपा करून लक्ष देऊ नका. योग्य नियोजन प्रत्येकाने करून घ्यावा हे माझी सर्वांना विनंती आहे. प्रशासनतर्फे JCBs असेल, नालाच्या स्वच्छता असेल, ज्या ज्या गोष्टी नियोजन मध्ये आपले स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर